कालच्या दिल्लीला झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी अशा पद्धतीचं भाष्य पत्रकारांची बातचीत करताना केलं होतं. मी लाडक्या बहिणींचा सख्खा भाऊ आहे असं ते म्हणाले, पण त्याचबरोबर डेडलॉक सुटलेला आहे, तिढा पूर्णपणे सुटलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही पूर्णपणे महायुती सोबत आहोत अशा पद्धतीचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. पण त्याचबरोबर या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रीपदाची मागणी केलेली आहे, तसंच नगरविकास खात्याची मागणी केलेली आहे. या व्यतिरिक्त आणखीन 12 एकूणात मंत्रिपदांची मागणी केलेली आहे असंही कळतंय. तसंच केंद्रामध्ये एकनाथ शिंदे यांची सेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी दोन्हीही बाजूला एक एक केंद्रीय मंत्रिपद मिळेल असं सुद्धा सूत्रांकडनं सांगण्यात येत आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच आता पुन्हा एकदा येणार हे निश्चित होत आहे. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब होत आहे आणि पुन्हा एकदा 5 वर्षाच्या या विश्रांतीनंतर ते मुख्यमंत्रीपदी येतील असं कळतंय. तुमची प्रतिक्रिया आणि त्याचबरोबर त्यांच्या एकंदरीत या प्रवासाबद्दल काय म्हणाल? एकतर महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यानंतर देवेंद्र फडणवीस हाच मुख्यमंत्री पदाचा पर्याय आहे हे लक्षात आलेलं होतं. गेली 5 वर्ष आधी विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री या भूमिकेतून त्यांनी 14 ते 19 या काळात चालवलेले त्यांचे प्रकल्प पुढे नेण्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता. खरं तर दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राजकारणात जी जातीयवादाची विषवल्ली पसरली होती, त्यामुळे फडणवीस यांना पुन्हा संधी मिळणार नाही का अशी शंका व्यक्त केली जायची, ती अजूनही व्यक्त केली जाते आहे. निवडणूक निकालांनी हे जातीय राजकारण नाकारल्यामुळे फडणवीस यांना संधी देण्याचा मार्ग खरं तर मोकळा झालेला आहे, हे त्यांचं यश आहे. दुसरं असं की आता अपेक्षा फडणवीसांकडनं ज्या व्यक्त केल्या जातील त्यांचा विचार करायची वेळ आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात सततच्या वादांमुळे, आरोप प्रत्यारोपांमुळे प्रचंड मोठा राजकीय कोलाहल निर्माण झाला. त्यामुळे राज्याचं अनेक बाबतीत नुकसान झालं. ते नुकसान भरून काढण्यासाठी आता नवं सरकार आणि नव्या सरकारचे मुख्यमंत्री काय करतील हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बरोबर. आजची महाराष्ट्राची जी गती आहे ती गती पुढे न्यायची असेल तर त्यासाठी दमदार प्रयत्न करावे लागतील. हे नवं सरकार करू शकेल का हा मुख्य मुद्दा. आणि दुसरा तात्कालिक मुद्दा आहे तो एकनाथ शिंदे यांच्या नव्या भूमिकेचा. बरोबर. महायुती ज्या रीतीने एकत्रित आली त्या याच्यात देवेंद्र फडणवीसांनी मागच्या वेळेला उपमुख्यमंत्रीपद पक्षादेशाला मानून नाराजींनी का होईना स्वीकारलं होतं. आता तसंच पद एकनाथ शिंदे यांनी स्वीकारावं आणि त्यांनी सरकारचा भाग व्हावं असे भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न आहेत, ते स्वाभाविक आहेत. जर एखादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून काम करू शकतो तर तशीच प्रथा पाडून एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारला स्वतःचं योगदान द्यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मला असं वाटतं की ते प्रयत्न पूर्णतः यशस्वी झाल्यानंतरच मग शपथविधीचा सोहळा होईल. शिंदे यांनी युतीला ज्या रीतीने या सगळ्या 2.5 वर्षांच्या काळात पुढे नेलं ते लक्षात घेता त्यांना मानाचं स्थान द्यावं लागेल. तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी ते अर्बन डेव्हलपमेंट हा विभाग पुन्हा एकदा मागता. खरंय. मृणालिनी, आपण सुद्धा जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.